राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एरंडवणे येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला। पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ आवश्यक सर्व मदत करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांची पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करा अशी मागणी भाजप नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे। श्याम मानव यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत, पण उगाच आरोप करू नये। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावं, विशेषतः श्याम मानव यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी करावी किंवा नार्को टेस्ट तरी करावी असं ते म्हणाले। मराठा आरक्षणावरून एरवी सरकारसह सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रथमच विरोधकांना थेट आवाहन केलंय। विशेष म्हणजे त्यांनी थेट शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचा उल्लेख करत मराठा आरक्षणाबाबत विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे। तसंच याबाबत निर्णय न झाल्यास येत्या 29 ऑगस्टला मोठा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केलंय। राज्यात दिखावा करणारे अनेक जण आहेत, ते काही जण बोलतात एक आणि करतात एक असा हल्ला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर चढवलाय। तसंच काही पक्ष हे नेहमी महाराष्ट्र विरोधी पक्ष घेण्यासाठी निर्माण झालेत असंही ते म्हणालेत। राज ठाकरे यांनी विधानसभेत स्वबळावर 250 जागा लढवण्याची घोषणा केली। यावरून राऊतांनी बोचरी टीका केली आहे। प्रसारमाध्यमांशी राऊत बोलत होते। मोदींनी विरोधकांना जेलमध्ये टाकलं, आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माजी गृहमंत्र्यांना पेनड्राईव्ह दाखवून धमकावत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। अनिल देशमुखांना कोठडीत टाकण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांनी फडणवीसांवर केलेले आरोप खरे असावेत, त्यामुळे त्यांनी आता देशमुखांविरुद्धचे पुरावे जाहीर करावेत असंही ते म्हणाले।